ठाणे जिल्ह्याचा मी 3 वेळेला पालकमंत्री होतो, पण मी कधी असं म्हटलं नाही का की म्हणजे ठाणे जिल्हा माझा आहे. माझा म्हणजे ठाणे जिल्हा आपला सगळ्यांचा. आता देवेंद्रजी फडणवीस का, एकनाथजी शिंदे का, अजितदादा काय, आम्ही सगळे, आता ते आमचे पुढारी आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आणि हे सरकार थांबणार नाही, म्हणजे महाराष्ट्र थांबणार नाही, म्हणजे सरकार गतिमान प्रकाशमान होईल. आता शेवटी कुठेतरी एखादा शब्द असा ट्विस्ट झाला की लगेच त्याला रंग रूट चला. माझं म्हणणं की रशाला का त्या वादविवादामध्ये न जाता हे सरकार सगळ्यांचं आहे. माझं म्हणणं आहे की उद्याला, म्हणजे काल बावनकुळे साहेब बोलले ते 100% खरं आहे की उद्याला प्रत्येक शहरामध्ये सगळ्या पक्षाचे लोक गेले, म्हणजे सत्ताधारी. उद्याला माझं म्हणणं, नवी मुंबईमध्ये सुद्धा अजितदादा सुद्धा आले, कधी एकनाथजी शिंदे कधी आले. उद्याला प्रश्न असे की पालघरमध्ये गेले, म्हणजे वसई, विरार, पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड जायला पाहिजे. उद्याला त्यांच्याकडून 4 कामं होतील, माझ्याकडून 4 कामं होतील, म्हणजे अजितदादाकडून 4 कामं होतील, म्हणजे 12 कामं झाली. त्याच्यात काय कमी झालं का? नाही. आता मी उत्साहानं बोललो कार्यकर्त्यांनी, शेवटी कार्यकर्त्यांना उत्साह देणं नेत्याचं कामच आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना मी बोललो, प्रश्न असा की मी नवी मुंबई पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणून 2 महिन्यातून एकदा, नवी मुंबई तर दर महिन्याला होईल, आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा 3 महिन्यांनी येईल. काय द्यायचं भाऊ, का तिथे येऊन का निंदा अनालिसिस थोडीच करायची, जनतेला मदत करायची. आता मला त्या खोलात नाही जायचं. अक्षरा का प्रत्येकाच्या या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. ती कोणाची मतं खोडण्यामध्ये मला स्वारस्य नाही. प्रत्येकाला वाटतं केलं तर त्या खारफुटी म्हणजे मँग्रोव्ज, त्या मँग्रोव्ज फॉरेस्टमध्ये येतात. मला तुम्ही सांगा, लगेच टीम पाठवून त्याचा बंदोबस्त करून टाकेन. दुसरा एक प्रश्न, कल्याण डोंबिवली आग्री जिल्ह्यात आपलं आगरी समाजात आपापसात वाद वाढत चालले. तुम्ही आगरी समाजाचे नेते म्हणून कुठेतरी, नाही बघा, मी सगळ्यांचा नेता आहे. गणेश तुमच्याकडे नाही ऐकून घ्या ना, लक्षात आलं का, मी कोणाला, मला स्पीकर लावलेलं नाही. मी या संपूर्ण महाराष्ट्रात जिथं गणेश नाईकला, हिंदू तर माझ्यावर प्रेम करतात, मुसलमान पण करतात, ख्रिश्चन करतात, जैन करतात, बौद्ध करतात, आणि तुमचे शीख पण करतात, गुजराती पण करतो, राजस्थानचा, केरळचा, बंगालचा. तुम्ही या आमच्या नवी मुंबईमध्ये, सर्वांना गणेश नाईक आपला वाटतो. आणि तुम्ही विश्वासानं सांगतो, मी जातो ना, ऑल पार्टी सगळ्या कार्यकर्त्यांना गणेश नाईक आपला वाटतो. विश्वास वाटतो तुम्हाला? उबाट्याचे कार्यकर्ते सुद्धा मला भेटतात, आपुलकीने भेटतात. एकनाथजी शिंदेचे भेटतात, करतात आमचे मित्र पक्ष. त्या ठिकाणी शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते भेटतात, अजितदादाचे भेटतात, काँग्रेसवाले भेटतात, भाजपवाले तर भेटतीलच, कारण उद्धवजी पण भेटतात. नाही, उद्धवजी नाही मला भेटले, नाही भेटले, मला नाही भेटले, ऐकला का. परंतु बाब अशी आहे की बघा, द्वेषाने द्वेष वाढतो. तुम्ही कोणाचं गुणगान करा नका करू, पण कोणाचं दुर्गुण, हे बघा, पूर्वीची लोकांनी सांगितलेले की दुसऱ्याच्या दुर्गुणावर पांघरून घाला, एकांतात त्याला त्याची जाणीव करून द्या, समाजासमोर त्याची बेइज्जत करू नका. शेवटी याच्यातून सगळ्यांचीच बेइज्जत होते. ओके, मी काय चुकीचं बोललो आज काय?